गृहमंत्र्यांसमोर देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते गृहमंत्री, की महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा, ठोकून काढा, ही कुठली भाषा आहे? एका गुंडाची भाषा तुम्ही वापरताय गृहमंत्री। या राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे, रस्त्यावरती गुंडगिरी सुरू आहे, चोऱ्या माऱ्या सुरू आहेत, महिलांवर अत्याचार सुरू आहे, आणि आपण म्हणताय महाविकास म्हणजे इतका पराभव तुमच्या आरपार गेलाय। देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या नागपुरात। महाराष्ट्र ही भाषा सहन करणार नाही। अमित शहांची पुण्यातली भाषा आणि देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री म्हणून केलेली भाषा, महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा म्हणजे काय? ही ठोकशाहीची भाषा तुम्ही करताय। गृहमंत्री राजीनामा द्या, अमित शहानी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि भाषा करून दाखवावी ठोकशाहीची। मग ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल। पण यानंतर पण अमित शहा महाराष्ट्रात, एक लक्षात घ्या, मग तुम्हाला दाखवेल। हे ईडी सीबीआयचे कमरेला हत्यारं लावून आमच्या अंगावर येऊ नका। तुमच्यात दम असेल ना, ईडी सीबीआय पोलीस बाजूला ठेवा आणि या, मग आम्ही बघतो महाराष्ट्र काय आहे। महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। यांच्या डोक्यात औरंगजेब आहे हो, मनात यांना औरंगजेब हवा आहे निवडणुका जिंकण्यासाठी।